First of all, I welcome all the students and the participants who are attending this live lecture. Today we shall discuss the next method, method number 18. In that integral, we shall discuss the 18th method, and that method is the special forms of integrations here. This is a new method we have to study here, and that is a method number 18, and that method is special forms of e raised to x. या ठिकाणी आपल्याला स्पेशल फॉर्म्स ऑफ ई रेज टू एक्स या मेथडचे प्रॉब्लेम्स पाहिजेत. या मेथडची स्पेशालिटी काय आपण पुढे पाहू. सिरीज this is the 18 number method. Up till we have studied the different 17 methods of the integration. You must know the types of problem. तुम्हाला माहित पाहिजे की कुठल्या टाइपचा प्रॉब्लेम कुठल्या पद्धतीने सॉल्व करायचा हे तुम्हाला माहित पाहिजे. हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमणार नाही. लक्षात ठेवा. 1 मिनिट. जे ऑनलाइन कोण कोण आहेत पाहतो मी. थोडं थांबा. स्टूडेंट्स ओके. हाँ, तन्वी, विजय देवकर, शिवाजी गायकवाड, सुमित कदम, सुमती अगस्ती. ओके, गुड इवनिंग. नाउ टुडे we shall solve the problems based on special forms of integral e raised to x. e raised to x चा स्पेशल फॉर्म आहे. तो कुठला आहे तुम्हाला सांगतो. See this. If the integral of the type, if the integral of the type, what is that? E raised to x into f of x plus f dash of x dx. यानी कि फंक्शन एंड इट्स डेरिवेटिव. अगर इंटीग्रेशन में एखादा फंक्शन है एंड इट्स डेरिवेटिव है तो इसी टाइप के प्रॉब्लम्स ई रेज टू एक्स के प्रोडक्ट में फंक्शन एंड इट्स डेरिवेटिव. आदित्य निकम, अगर ऐसी कंडीशन है तो सच प्रॉब्लम्स आर सॉल्व्ड बाय यूजिंग द स्पेशल फॉर्म्स ऑफ ई रेज टू एक्स. याला ई रेज टू एक्स चा स्पेशल फॉर्म म्हणतो. सच integrals are solved by special forms of form of e raised to x. नोट द्या किंवा फॉर्म्युला घ्या. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला फॉर दिस फॉर्म. अगर इंटीग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ डैश ऑफ एक्स होता है. ई रेज टू एक्स के प्रोडक्ट में ब्रैकेट में फंक्शन एंड इट्स डेरिवेटिव होता है. इसी ऐसी कंडीशन होनी चाहिए. तो इसका रिजल्ट कभी भी ई रेज टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स आता है. देखो, ई रेज टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स आता है. ओके, सो वी शैल सॉल्व दिस. नाउ वी शैल डिस्कस वन बाय वन हियर. याचं इंटिग्रेशन काय येतं पहा. ई रेज टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स म्हणजे हे इंटिग्रेशन येतं. सोल्युशनच याचा फॉर्म्युला आहे. तर तो प्रूव्ह दॅट करू. थेरम we have to prove that integration of e raised to x into f of x plus f dash of x dx, which is equals to e raised to x into f of x plus c. Okay, let सबसे पहले मैं क्या करता हूं. अभी ई रेज टू एक्स, एफ ऑफ एक्स एंड ई रेज टू एक्स जो टर्म है उसका टी कंसिडर करता हूं. लेट टी इज इक्वल्स टू
ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स कन्सिडर केला. हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी ही टर्म कन्सिडर केली. ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स टी इंटू, एक्चुअली यहाँ पे आपको ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ डैश ऑफ एक्स का रिजल्ट क्या दिखाना है, ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस ई. दिस इज द स्पेशल टाइप्स ऑफ इंटीग्रल and that integral type is called as a special form of e raised to x. Now differentiating with respect to x, आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजेच dt by dx equals to, याला प्रोडक्ट रूल नुसार डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. फर्स्ट इज इट इज e raised to x, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड f of x चा डेरिव्हेटिव्ह होतो f dash of x प्लस सेकंड इज इट इज f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे, e raised to x. So dt by dx equals to, you can take e raised to x common. e raised to x कॉमन काढल्यानंतर कोणती टर्म राहते रे सांगा बरं, e raised to x इन अ ब्रॅकेट f dash of x प्लस f of x. यालाच असं लिहू शकतो आपण, dt by dx equals to e raised to x, मी सुरुवातीला f of x घेतो, f of x प्लस f dash of x. हां, व्हेरी गुड, ओके. तर आता या ठिकाणी दोन्ही साईडचे इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स बाय इंटिग्रेटिंग with respect to x, यानी कि इंटीग्रेशन ऑफ dt by dx into dx विच इज इक्वल्स टू, दोन्ही साइडचे इंटिग्रेशन आहे, लेफ्टचं राईटचं, e raised to x into f of x plus f dash of x dx. पाहता इथं फर्स्ट केसमध्ये इंटिग्रेशन and डेरिव्हेटिव्ह बोथ गेट कॅन्सल. The remaining term is t plus c which is equals to integration of e raised to x into f of x plus f dash of x dx. t म्हणजे रिप्लेस करा, t म्हणजेच काय होतं रे, t means e raised to x into f of x, म्हणजेच e raised to x into f of x हे t ची व्हॅल्यू plus c which is equals to integration of e raised to x f of x plus f dash of x dx. Therefore integration of e raised to x f of x plus f dash of x dx is equals to e raised to x into f of x plus c. and hence proved. हा थेरम अशा पद्धतीनं प्रूव्ह होतो. परत एकदा पहा हा थेरम, एक्चुअली वी हैव टू प्रूव्ह दिस फॉर्म्युला, वी हैव टू प्रूव्ह दिस थेरम e रेज टू x इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ डैश ऑफ एक्स dx. इसका रिजल्ट हमें क्या दिखाना है, e रेज टू x इंटू एफ ऑफ एक्स. कंसिडर t इज इक्वल्स टू e रेज टू x इंटू एफ ऑफ एक्स, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dt by dx is equals to e raised to x into f dash of x plus f of x into e raised to x. प्रोडक्ट रूल नुसार डेरिव्हेटिव्ह घेतला, मग कॉमन निघतो, राईट साईडला e raised to x कॉमन निघतो रे, म्हणून काय येतं पहा, dt by dx is equals to e raised to x in a bracket f dash of x plus f of x. Therefore dt by dx is equals to as it is. आता दोन्ही साईडचे इंटिग्रेशन घ्या, इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे dt by dx दोन्ही साईडचे इंटिग्रेशन घेतलं, dt by dx कॅन्सल होतं, dtचं इंटिग्रेशन नंतर t प्लस हे पहा dx कॅन्सल होतं, dtचं इंटिग्रेशन t प्लस c, राईट साईड ॲज इट इज, t ची व्हॅल्यू रिप्लेस करा, t मीन्स व्हॉट, अकॉर्डिंग टू आवर सपोजिशन t मीन्स e raised to x into f of x. So replace this t means x, e raised to x into f of x plus c and the remaining terms are as it is. Okay, तो चलो हम अभी इसके प्रॉब्लम सॉल्व करते हैं,
प्रतीक्षा पवार, सुमती अगस्ती. ओके, तर प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करू. इंटिग्रेशन ऑफ e raised to x in a bracket tan x plus sec square x dx. Let I is equals to integration of e raised to x into tan x plus sec square x dx. चला रे, आता इथं दोन टर्म आहेत, तर दोन टर्म पैकी कोणता टर्मचा डेरिव्हेटिव्ह कोणता आहे? टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आहे का सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टॅन आहे? पहा, सांगा. टॅन एक्स आहे इट इज सेक स्क्वेअर एक्स, हा टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो, म्हणून सेक स्क्वेअर एक्स ला बदलून लिहू डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. आणि तुम्हाला माहित आहे आता फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स असेल, म्हणजे फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर डायरेक्ट ह्याचं इंटिग्रेशन असतं ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स. म्हणून याचं इंटिग्रेशन येतं ई रेस टू एक्स इंटू टॅन एक्स. बरोबर आहे, व्हेरी गुड. ऋषिकेश पदमवार, सुमित कदम, आदित्य निकम, विजय देवकार. ठीक आहे, प्लस सी. हा झाला प्रॉब्लेम. वी शॅल डिस्कस द नेक्स्ट प्रॉब्लेम. ई रेस टू एक्स इंटू कॉट एक्स मायनस कॉट स्क्वेअर एक्स माइनस 1 dx. चलो हम लेते हैं लेट I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ e रेस टू एक्स इंटू कॉट एक्स. अभी मैं माइनस कॉमन निकालता हूं, यहां से माइनस कॉमन निकाल दिए तो क्या होता है देखो बोला, कॉट स्क्वेयर एक्स प्लस 1 dx means 1 plus cot square x e raised to x into cot x. 1 plus cot square x ला काय लिहिता येतं रे? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स चा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स थीटा असेल, दॅट कॅन बी रिटन ॲज अ कोसेक स्क्वेअर थीटा. दिस इज द फॉर्म्युला फॉर कोसेक स्क्वेअर थीटा. आता सांगा बरे, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस कोसेक स्क्वेअर असतो. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स कॉट एक्स प्लस मायनस कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स. हे मायनस ब्रॅकेटमध्ये काय घेतलं तर कॉटचा डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर असतो, मायनस कोसेक स्क्वेअर असतो. आणि फंक्शनमध्ये एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स अशी फॉर्म पाहिजे असते, हे प्लसच पाहिजे फॉर्म्युल्यानुसार. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स कॉट एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स. हे मायनस कोसेक स्क्वेअर एक्सला डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स लिहिलं, म्हणून फायनल इंटिग्रेशन येतं ई रेस टू एक्स इंटू कॉट एक्स प्लस सी. समजलं का रे? हाँ, व्हेरी गुड सुमित कदम, विजय देवकर, व्हेरी नाइस, सुमती अगस्ती, व्हेरी गुड. नेक्स्ट प्रॉब्लेम. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इंटू सेक एक्स इंटू 1 प्लस टैन एक्स dx. सो I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स. सेक एक्स ना मल्टिप्लाय करा रे ब्रॅकेटमध्ये, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म्युला मिळतो. सेक एक्स इंटू 1 म्हणजे सेक एक्स इंटू टॅन एक्स मीन्स सेक एक्स इंटू टॅन एक्स dx. आता क्लियर होता पा डेरिवेटिव. यू नो दैट सेक एक्स का डेरिवेटिव क्या होता है? सेक एक्स इंटू टैन एक्स.
So I is equals to integration of e raised to x sec x plus d by dx of sec x. तो इसका फाइनल आंसर आता है e raised to x into sec x plus c. ओके, हाँ, व्हेरी गुड सुमती, विजय देवकर, यस, नाइस. नेक्स्ट, इंटीग्रेशन ऑफ e raised to x into cos x minus sin x divided by sin square x. हे पाहरे, या टाईपचे प्रॉब्लेम बोर्डच्या परीक्षेत खूप थोडे 2-3च आहेत, परंतु मी खूप घ्यायला लागलो का, तर तुम्हाला IIT JEE ची तयारी करता येते त्यासाठी द्यायला लागले. सो लेट I is equals to integration of cos x minus sin x divided by sin square x. आता इथं डायरेक्ट नाही, फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट नाही, डिनॉमिनेटर साइन स्क्वेअर दिलेला आहे, मग याला सॉल्व करावं लागेल. थोडं क्लिअर पिक्चर व्हायला पाहिजे की फंक्शन कोणता आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कोणता आहे, दोनच टर्म पाहिजेत, थर्ड टर्म तिथं चालत नाही. मग याला सॉल्व करा आणि त्या फॉर्ममध्ये आणा. cos x डिवाइड बाय साइन स्क्वेअर एक्स मायनस साइन एक्स डिवाइड बाय साइन स्क्वेअर एक्स. जेव्हा डायरेक्ट फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह दिसत नाही त्यावेळेस सॉल्व करायचं, सॉल्व करत जायचं. e raised to x, पहा आता cos x डिवाइड बाय sin x असं वापरा, इंटू 1 sin x. जे साइन स्क्वेअर होतं ना त्याचे 2 पार्ट केले, sin x इंटू sin x डिवाइड बाय 1 इथं साइन स्क्वेअर साइन कॅन्सल होतं, sin x राहतं. ओके, राइट. I is equals to integration of e raised to x cos x डिवाइड बाय sin x ला काय लिहितात रे, cot x, इथं स्क्वेअर नको, साइन, cot x 1 sin x म्हणजेच cosec x मायनस 1 sin मीन्स cosec x. आता पहा, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स असतो, म्हणजे या कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा असतो. पण मायनस नको आहे म्हणून मायनस कॉमन काढून घेतो अगोदर मी ब्रॅकेटच्या बाहेर. I इज इक्वल्स टू टेक आउट मायनस कॉमन, डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर मायनस कॉमन घेतला, त्यामुळं राहिला कोसेक एक्स, हा अगोदर आला, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स dx. आता कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, म्हणून I इज इक्वल्स टू मायनस इंटिग्रेशन ऑफ e रेज टू एक्स कोसेक एक्स प्लस इन अ ब्रॅकेट मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. काय केलं समजलं का रे तुम्हाला, हा मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स कुणाचा डेरिव्हेटिव्ह असतो, कोसेक्सचा, म्हणून त्याला ब्रॅकेटमध्ये लिहिलं, मायनस ब्रॅकेटमध्ये लिहिलं. आणि इथं काय केलं, अल्टरनेट करायचं होतं. पहा, ए मायनस बी आहे, त्याला जर तुम्ही बी मायनस ए लिहिलात तर काय करावं लागतं, मायनस कॉमन काढावं लागतं. याला कोसेकला अगोदर घ्यायचं होतं, कॉट एक्स मायनस कोसेक एक्सला नंतर घ्यायचं होतं, म्हणून मी मायनस कॉमन काढला आणि तो मायनस इथं इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. ठीक आहे. I is equals to minus e raised to x cosec x plus d by dx of minus cosec x into cosec means cosec x, derivative of cosec x असतो. म्हणजे फायनल आन्सर होता I is equals to minus I is e raised to x into cosec x plus c. या प्रमाणात त्याचं इंटिग्रेशन सॉल्व होतं. नेक्स्ट, याच टाईपचं तुम्हाला इंटिग्रेशन मी देतो सॉल्व करण्यासाठी. e raised to x into
sin x plus cos x divided by cos square x dx. हे तुम्ही घरी सॉल्व करा, सेम प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट e raised to x into integration of e raised to x into 2 minus sin 2x divided by 1 minus cos 2x dx. ओके, अभी हमें ये प्रॉब्लम सॉल्व करना है. तो लेट I is equals to integration of e raised to x into 2 minus sin 2x divided by 1 minus cos 2x. अभी देखो 2i इज इट इज, फार्मूला यूज करो, ये डायरेक्ट डेरिवेटिव नहीं है यहाँ पे. 2i इज इट इज माइनस साइन 2x ला काय लिहिता आहे तर 2 sin x into cos x. हा फॉर्मूला आहे पहा. sin 2 theta is equals to 2 sin theta into cos theta. परत आता 1 मायनस cos 2 theta ला फॉर्म्युला आहे. 1 मायनस cos 2 theta ला काय फॉर्म्युला रे स्टुडंट सांगा बर. 1 मायनस cos 2 theta 2 into sin स्क्वेअर थीटा. तर याला फॉर्म्युला वापरता येतो 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स. हे ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे पहा, डबल अँगलची. डबल अँगलसाठी ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे. सेपरेट करा डिनॉमिनेटर. e raised to x 2 divided by 2 sin square x. sin square x, व्हेरी गुड. विजय देवकर, विजय देवकर खूप प्रॉम्प्ट असतो, प्रत्येकाचा आन्सर देत असतो. हाँ ओके, सुमती अगस्ते, नाइस. 2 sin x into cos x divided by 2 sin square x dx. हे 2 कैंसल होता. e raised to x into 1 upon sin square x लाच काय लिहिता येतं रे, cosec square x माइनस 2 कैंसल, sin कैंसल, cos x अपॉन sin x राहतं, त्याला काय लिहिता येतं cot x dx. आता तुम्हाला माहित आहे cot x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस cosec स्क्वेअर x. म्हणजे आदला बदल करायचे तुम्हाला, इकडनं इकडं इकडनं इकडं करायचे. तर कॉमन काढा मायनस. i इज इक्वल्स टू मायनस कॉमन घेतला, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x काय राहतं मग cot x माइनस cosec square x dx. That is I is equals to integration of minus I it is e raised to x cot x plus d by dx of, पहा आता मी डायरेक्ट लिहिलं, मायनस cosec square x कॉटचा डेरिव्हेटिव्ह असतो म्हणून प्लस घेऊन d by dx ऑफ cot x. मग डायरेक्ट फॉर्म झाला e रेज टू x इंटू f ऑफ x प्लस f डॅश ऑफ x. डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. सो वी कॅन राईट i इज इक्वल्स टू मायनस e रेज टू x इंटू f ऑफ x म्हणजेच cot x प्लस c. याप्रमाणे तुम्हाला इंटिग्रेशन घेता येतं. लक्षात आलं का रे स्टुडंट्स. ओके, नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ थर्ड प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ e raised to x into root of 1 minus x square into sin inverse x plus 1 divided by root of 1 minus x square
dx. Let I is equals to integration of e raised to x root of 1 minus x square into sin inverse x plus 1 divided by root of 1 minus x square dx. ओके, आता काय करणार आहे इथं, डिनॉमिनेटर सेपरेट करा. प्रतीक्षा पवार, चला डिनॉमिनेटर सेपरेट करा. इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स सेपरेट केल्यावर कसं येतं पहा, रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू साइन इनवर्स एक्स डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dx. हे रूट कॅन्सल होतं. I is equals to integration of e raised to x sin inverse of x plus 1 upon root 1 minus x square dx. आता काय होतं पहा, साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यालाच मग आपल्याला लिहिता येतं या रूट 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअरला. We can write I is equals to integration of e raised to x sin inverse x plus d by dx of sin inverse x dx. म्हणजेच फायनल आन्सर येतं e raised to x into sin inverse x plus c. अशा पद्धतीनं हे इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. ओके, व्हेरी गुड सुमित कदम. नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स डिवाइड बाय एक्स एक्स इंटू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 log x dx. Let I is equals to, now we have to solve this integral. तो e रेज टू x मल्टीप्लीकेशन में होना चाहिए, x की जरूरत नहीं, x ब्रैकेट में ले लो. I is equals to integration of e raised to x as it is. Now multiply this e raised to x into first term and second term, but it is in the denominator, so we can write x into log of x bracket square divided by x plus 2 log of x divided by x dx. बरोबर आहे का रे स्टुडंट्स? So we can write this as x get cancel. I is equals to integration of e raised to x log x bracket square plus 2 log of x divided by 2 divided by x है dx. समजायला मी इक्वेशन 1 देतो. आता पहा, लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा. हिअर डी इफ टी इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे, पुट करायचं नाही, एक समजण्यासाठी. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा. देअरफॉर डी टी बाय डी एक्स, टी चा डेरिव्हेटिव्ह समजा ही फर्स्ट टर्म समजली तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2 log of x डिवाइड बाय, हे पॉवरचा झाला, पॉवर मल्टिपल मध्ये पॉवर 1 न कमी, पुन्हा लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह x. म्हणजे याचा अर्थ याच्यावरनं काय सांगता येतं तुम्हाला, लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 log x अपॉन x येतो, म्हणून ते इंटिग्रेशन लिहिता येतं. देअरफॉर I is equals to integration of e raised to x log of x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ, सेकंड टर्म कशाचा आहे, लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून फायनल आन्सर काय येतं, e रेज टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी. ओके, तर अशा पद्धतीने हे इंटिग्रेशन सॉल्व होतं.
ठीक आहे का रे स्टुडंट्स, समजलं का? नेक्स्ट वी शॅल सॉल्व द नेक्स्ट प्रॉब्लेम. I is equals to integration of e raised to x in a bracket x plus 3 divided by x plus 4 bracket square. Okay. So let I is equals to integration of x plus 3 divided by x. आता इथं पहा, न्यूमरेटरमध्ये डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कोणत्या टर्मचा नाही, मग डिनॉमिनेटरमध्ये x प्लस 4 आहे, न्यूमरेटरमध्ये x प्लस 4 करा. I is equals to इंटिग्रेशन ऑफ, कसं करावं लागेल रे सांगा बरं. x प्लस 4 न्यूमरेटरमध्ये स्टुडंट्स, प्रतीक्षा पवार, सुमती अगस्ती, सांगा बरं x प्लस 4 करायचे मला न्यूमरेटरमध्ये. डिनॉमिनेटरमध्ये x प्लस 4 आहे, न्यूमरेटरमध्ये x प्लस 4 पाहिजे. तर 3 आहे, त्या 3लाच आपण असं लिहू शकतो 4 मायनस 1 म्हणजेच 3. x प्लस 3 किंमत बदलत नाही, x प्लस 4 मायनस 1 म्हणजेच 3 आहे, फक्त फॉर्म बदलला आपण. x प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर dx. ओके, हां व्हेरी गुड संदेश. हां असं पण चालतं, आदित्य निकम ते पण चालतं. प्लस 4 मायनस 4, आता मायनस 4 प्लस 3 म्हणजेच मायनस 1, हेच येतं शेवटी. कोणत्याही पद्धतीने करा तेच येतं. प्लस 4 मायनस 4 करा आणि प्लस 3 जसे असतं तसं मायनस 4 प्लस 3 म्हणजे मायनस 1 येतं. ओके, नो प्रॉब्लेम. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x. आता डिनॉमिनेटर सेपरेट करा. x plus 4 divided by x plus 4 bracket square minus 1 divided by x plus 4 bracket square dx. झालं का रे स्टुडंट्स? ओके. I is equals to इंटिग्रेशन ऑफ e raised to x. काय राहतं पाहता, x प्लस 4 डिवाइड बाय x प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, यामध्ये एक टर्म कॅन्सल होते. So remaining term is 1 upon x plus 4 minus इथं येतं 1 upon x plus 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुम्हाला माहित आहे पहा, 1 अपॉन x प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x प्लस 4 स्क्वेअर असतो. 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. हिअर derivative of 1 upon x plus 4 is equals to minus 1 upon x plus 4 ब्रॅकेट स्क्वेअर असतो. फॉर्म्युला आठवतंय का पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x असेल तर मायनस 1 अपॉन x स्क्वेअर येतो. म्हणून इंटिग्रेशन मध्ये लिहिता येतं I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x 1 upon x plus 4 plus derivative of 1 upon x plus 4 dx. म्हणजेच फायनल आन्सर येतं e raised to x into 1 upon x plus 1 plus c. That can be written as e raised to x divided by x plus 1 plus c. ओके, काय अडचण आहे का रे आदित्य निकम? व्हिडिओ ब्रेक होतो का रे, स्लो चालतो का रे स्टुडंट्स? प्रतीक्षा पवार, विजय देवकर, ऋषिकेश पदमवार, व्हिडिओ चालत नाही का रे? सांगा बरं, व्हिडिओ चालत नाही का? चालत नसेल तर मग स्टॉप करता येतो. आदित्य निकमचा होतं का आपलाच होतो? व्हिडिओ पहा, चेक करा. चला ओके, नेक्स्ट वी शॅल डिस्कस द नेक्स्ट प्रॉब्लेम. व्हॉट इज दॅट प्रॉब्लेम? हियर इंटिग्रेशन ऑफ e raised to x into, एक मिनट, e raised to x into x minus 1 divide by x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर
ओके चालू आहे रे. लेट I is equals to integration of e raised to x into x plus 1 divided by x minus 1 divided by x plus 1 bracket cube आहे पहा क्यूब ब्रॅकेट क्यूब आहे. चला सेम प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करा. हा डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करा रे. इथं काय तर पहा I is equals to integration of e raised to x x प्लस 1 या प्लस 1 बद्दल -1 हा चला रे स्टुडंट लक्षात घ्या. जिनियर सायन्सचे जे फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे उद्यापासून रेग्युलर लेक्चर होणार आहेत रे. सर्वांनी सूचना लक्षात घ्या. फिजिक्स आणि केमिस्ट्री पण रेग्युलर होणार आहे. थोडं व्यवस्थित करा तुम्ही आता. x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इंटू dx. सो I is equals to integration of e raised to x. इथं येतो x प्लस 1 -2 डिवाइड बाय x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब dx. सो I is equals to e raised to x प्लस 1 डिवाइड बाय x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब -2 डिवाइड बाय x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब dx. ओके हा यस. तर I is equals to integration of e raised to x 1 upon x plus 1 bracket square minus 2 upon x plus 1 bracket cube dx. पहा आता इथं पहा तुम्ही घरी चेक करून पहा आता. 1 अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो -2 अपॉन 1x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब असतो. लक्षात ठेवा. हे पहा तुम्ही चेक करून. सो वी कॅन राईट I is equals to e raised to x 1 upon x plus 1 bracket square plus derivative of 1 upon x plus 1 bracket square dx. So it can be written as e raised to x into 1 upon x plus 1 plus c. या पद्धतीनं इंटिग्रेशन होतं. ठीक आहे. तर आता नेक्स्ट काही यातलेच काही सबस्टिट्यूशन सॉल्व करायचे आहेत ते पण तुम्हाला घेतो. इंटिग्रेशन ऑफ sin of log x plus cos of log x dx. Let I is equals to integration of sin of log x plus cos of log x dx. आता इथं e raised to x दिसत नाही पहा, पण सबस्टिट्यूशन करा. इथं पुट इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. t इज इक्वल्स टू लॉग x dt बाय dx इक्वल्स टू 1 अपॉन x. देयरफॉर dt इज इक्वल्स टू dx अपॉन x. पहा थोडं प्रॉब्लेम थोडं चेक करा रे. आता I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ लॉग x आहे प्लस लॉग साइन ऑफ लॉग एक्स प्लस कॉस ऑफ लॉग एक्स डी एक्स आहे. लॉग एक्सला टी ठेवलं. टी इज इक्वल्स टू लॉग एक्स डी टी बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स असतो. व्हेरिएबल सेपरेट करा. डी टी इज इक्वल्स टू डी एक्स अपॉन एक्स. पहा इंटिग्रेशनमध्ये डी एक्स अपॉन एक्स कुठंच नाही. इंटिग्रेशनमध्ये डी एक्स अपॉन एक्स कुठंच नाही, म्हणून या एक्सला रिप्लेस करा. इकडं घ्या एक्सला टी मध्ये बदला. Therefore x dt is equals to dx. परंतु dt सोबत x चालत नाही. या dt सोबत x चालत नाही, तर व्हॅल्यू ठेवता येते. पहा तुम्हाला माहित आहे रेसिप्रोकल आहे. कोणतं रेसिप्रोकल असतो? जर t इज इक्वल्स टू, मी लिहितो इथं पहा, जर t इज इक्वल्स टू लॉग x असेल तर लॉगचा इनव्हर्स असतो ई, म्हणून लॉग काढून टाका. इकडे येतो ई रेस टू टी इज इक्वल्स टू एक्स. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा रे, कुठेही लक्षात ठेवा.
जर x इज इक्वल्स टू लॉग एक्स असेल, जर t इज इक्वल्स टू लॉग एक्स असेल, धिस इम्प्लाइज दॅट ई रेस टू टी इज इक्वल्स टू एक्स. हे एक्सपान्शन आहे, लॉगचं एक्सपोनेन्शियलमध्ये रूपांतर होतं, कारण या लॉगचा बेस काही नाही म्हणजे ई असतो, म्हणून या एक्सच्या जागी ठेवलं ई रेस टू टी डी टी इज इक्वल्स टू डी एक्स. याला कारण येत आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवतात का रे स्टुडंट्स? लक्षात ठेवा फॉर्म्युला. जर टी इज इक्वल्स टू लॉग एक्स असेल तर एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू टी असतं. त्याला म्हणतात इनवर्स. लॉग एक्सचा इनवर्स ई रेस टू एक्स असतो, लक्षात ठेवा. तर मग आता इंटिग्रेशन बदलेल. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ पा साइन एक्स, साइन आय इज इट इज log x means t plus cos i is it is integration मध्ये log x means t आणि dx means e raised to t dt. ओके, मग याला मी व्यवस्थित लिहून घेतो. I is equals to integration of e raised to t sin t प्लस कॉस टी डी टी. आता फॉर्म्युला झाला पा स्टँडर्ड फॉर्म. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस. आय इज इक्वल्स टू ई रेस टू टी साइन टी प्लस डी बाय डी टी ऑफ साइन टी. कॉस टी म्हणजेच साइन टीचा डेरिव्हेटिव्ह असतो. मग हे स्टँडर्ड फॉर्म आहे. फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह that can be written as therefore e raised to t into sin t plus c. t ची व्हॅल्यू ठेवा e raised to log x into sin of log x plus c. परंतु e चा पॉवर लॉग असेल किंवा e raised to t असेल, इथं आहे पा e raised to t असेल तर e raised to t ला आपण काय ठेवू शकतो? x. किंवा साईनचा पॉवर जर लॉग झाला तर दोन्ही कॅन्सल होतं, फक्त x इंटू साइन ऑफ लॉग एक्स प्लस सी. हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे, याला MP करा. ओके का रे स्टुडंट्स? प्रतीक्षा पवार. ओके, व्हेरी गुड. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ log x divided by 1 plus log x bracket square dx. Let I is equals to integration of log x plus 1 upon log x dx. Put t is equals to log x dt by dx equals to 1 upon x dt is equals to dx upon x. पण इंटिग्रेशन मध्ये dx upon x नाही पहा, dx upon x नाही, म्हणून x ला इकडे घ्या. therefore x dt is equals to dx. परंतु व्हेरिएबल सेपरेशन मध्ये dt कडे x चालत नाही, t पाहिजे, म्हणून इथं डायरेक्ट त्याची व्हॅल्यू घ्या e raised to t dt is equals to dx. याला कारण द्या. if t is equals to log x, this implies that e raised to t is equals to x. मग आता इंटिग्रेशन बदला आपलं. कसं बदलेल? I is equals to integration of log x ला t. पहा इंटिग्रेशन मध्ये log x आहे t डिवाइड बाय 1 प्लस log x म्हणजेच t. ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी टी. डी एक्सलाच काय लिहिता येतं? ई रेस टू टी डी टी. या डी एक्सच्या जागी ई रेस टू टी डी. इथं टी इथं टी, म्हणून आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी टी डिवाइड बाय 1 प्लस टी ब्रॅकेट स्क्वेअर. यानी कि I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी टी डिवाइड बाय टी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. काय करावं लागेल रे आता तुम्हाला? +1 - 1
बरोबर आहे का स्टुडंट्स? ओके. तर आता इथून पुढे तुम्हाला सोडवता येईल. सेपरेट करा डिनॉमिनेटर, पुन्हा पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, दुसरी टर्म येतो, तुम्ही सॉल्व करू शकाल. चला नेक्स्ट, आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊ. इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू साइन इनवर्स एक्स इंटू एक्स प्लस रूट 1 माइनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय रूट ऑफ 1 माइनस एक्स स्क्वेअर dx. ओके का रे? लेट I is equals to as it is. E raised to sin inverse x plus root 1 minus x squared. Put t is equals to sin inverse x dt by dx equals to sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय रे प्रतीक्षा? sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणून dt इज इक्वल्स टू dx अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. पहा आता काय काय होतं इथं. पहा dxच्या जागी dx अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरच्या जागी आपण काय लिहू शकतो? dt लिहू शकतो, e रेस टू टी लिहू शकतो, पण इतर x राहिला. मग x ची व्हॅल्यू पण रिप्लेस करता येते. ऑल्सो जर t इज इक्वल्स टू साइन इनवर्स x असेल तर x इज इक्वल्स टू काय लिहिता येतं? साइन t. मग आता बदला इंटिग्रेशन. I इज इक्वल्स टू कसा होता प्रॉब्लेम? इथं पाहता e रेस टू टी, साइन इनवर्स x म्हणजेच e रेस टू टी इंटू dx अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर लाव का? या कंडिशन नुसार dt रिप्लेस करता येतं, म्हणून dt आला. पुन्हा ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं? x प्लस रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. पण एकदा इंटिग्रेशन t मध्ये बदलल्यानंतर x ची टर्म इंटिग्रेशनमध्ये यायला चालत नाही. इंटिग्रेशनमध्ये x ची टर्म तुम्ही लिहू शकत नाही. ओके. तर इथं इंटिग्रेशनमध्ये x ची टर्म लिहिण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? पहा x म्हणजेच साइन टी ठेवावं लागेल, म्हणजेच साइन टी प्लस रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर टी. ओके. सो वी कॅन राईट धिस एज I is equals to integration of e raised to t sin t प्लस, हा पहा बरे आता काय तर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर. रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर. कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येतं? कॉस टी. आता पहा साइन टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी आहे. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ e रेस टू टी साइन टी प्लस डी बाय डी टी ऑफ साइन टी. कॉस टी म्हणजेच डी बाय डी टी ऑफ साइन टी आहे. आता कुठं स्टँडर्ड फॉर्म आला? म्हणजे एवढ्या स्टेप केल्यानंतर तो स्टँडर्ड फॉर्म आला e रेस टू एक्सचा. सो इंटिग्रेशन ऑफ दिस इज e रेस टू टी इंटू साइन टी प्लस सी. टीची किंमत ठेवा. व्हॉट इज द रिप्लेसमेंट ऑफ टी? टी म्हणजेच साइन इनवर्स एक्स, म्हणजे e रेस टू साइन इनवर्स एक्स इंटू साइन ऑफ साइन इनवर्स एक्स प्लस सी. e रेस टू साइन इनवर्स एक्स इंटू एक्स प्लस सी. अशा पद्धतीनं हे कंप्लीट आन्सर होतं. चला ठीक आहे. तर ही मेथड या ठिकाणी इथं संपते. इथं ही मेथड संपते. उद्याला आता 2 मेथड राहिल्यात, 2 दिवसात संपतील आणि मग इंटिग्रेशन संपून जाईल. 2 दिवसामध्ये इंटिग्रेशन संपतं. पण लक्षात ठेवा उद्या आणि परवा आता तुमचा क्लास होणार नाही. मला थोडं बाहेरगावी जायचं आहे.
तर डायरेक्ट सोमवारी तुमचा क्लास होईल. ओके ओके का रे स्टुडंट्स? फक्त आता डायरेक्ट मंडे. चल ठीक आहे, नमस्कार, गुड बाय.